शिरपूर येथील शिव महापुराण कथास्थळावर भाविकांच्या गर्दीत हात की सफाई दाखवून मोबाईल चोरणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली। त्याच्याकडून 8 मोबाईल जप्त करण्यात आले। संशयित मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। शहरालगत मांडळ येथील महावीर लॉन्सच्या मैदानावर 5 दिवसापासून पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू असून तेथे रोज लाखो भाविकांची गर्दी उसळत आहे। कृष्णा सूर्यवंशी राहणार पिंपराड तालुका शिंदखेडा व भरत पाटील राहणार अकुलखेडा तालुका चोपडा कथा ऐकण्यासाठी गेले असता त्यांचे मोबाईल संशयितांनी चोरल्याची घटना बुधवारी दिनांक 4 रोजी घडली होती। त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कथास्थळाच्या मागून मांडळ गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरणारा युवक आढळला। त्यांच्या आदेशावरून शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयिताला ताब्यात घेतलं। त्याच्या हातात सूर्यवंशी व पाटील यांचे चोरलेले मोबाईल आढळलेत। त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात नेण्यात आले। संशयिताचे नाव मोहम्मद अहमद बिलाल अहमद वय 39 राहणार शब्बीर नगर मालेगाव असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या पाठीवर अडकविलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात चोरीचे 6 मोबाईल स्विच ऑफ करून दडविल्याचे दिसून आले। या सर्व मुद्देमालांची किंमत 78,000 रुपये आहे। त्याने आणखी काही चोऱ्या केल्याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत। सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, संदीप पाटील, उपनिरीक्षक संदीप दरवडे, हेमंत खैरनार, चांगदेव हडाळ, हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रशांत पवार, आरिफ तडवी, मनोज महाजन, मनोज दाभाडे, भटू साळुंके, सचिन वाघ आदींनी ही कारवाई केली।